नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. भारतीय जनता पक्षाचे नेरूळ मंडळाध्यक्ष तथा नवनिर्वाचित परिवहन समिती सदस्य कुणाल महाडिक यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा नेरूळ सेक्टर 11 येथे साजरा करण्यात आला. अशा या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी कुणाल महाडिक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता विविध मान्यवर उपस्थित होते, ज्यामध्ये नवी मुंबई मनपाचे माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक जयवंत सुतार, माजी सभागृह नेता तथा विद्यमान नगरसेवक रवींद्र इथापे, नगरसेवक सुनील पाटील, नगरसेविका मीरा पाटील, सलूजा सुतार, माजी नगरसेविका सुरेखा इथापे, शिल्पा कांबळी भाजप उत्तर भारतीय सेलचे माजी जिल्हाध्यक्ष तथा परिवहन समिती सदस्य राजेश राय, राजश्री कातकरी, भाजप महिला मोर्चा उपाध्यक्षा संगीता घाडगे, सुभाष गायकवाड यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कुणाल महाडिक यांच्यावर प्रेम करणारा त्यांचा मित्रपरिवार, कुटुंबीय आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. ते आमच्या भारतीय जनता पार्टीचे नेरूळ पूर्वचे मंडल अध्यक्ष सन्माननीय कुणालजी महाडिक यांचा आज जन्मदिवस. 26 फेब्रुवारी 1988 रोजी त्यांचा या ठिकाणी जन्म झाला आणि आज वयाचे 38 वर्ष ते पूर्ण करत आहेत. आणि 38 वर्ष पूर्ण केले आणि दुसरा एक योगायोग म्हणजे त्यांची परिवहन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली. म्हणून त्यांचा सत्कार सोहळा आणि जन्मदिवस सोहळा हे दोन्हींचंही औचित्य साधून आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना तो मैं एक बार पुनः कुणाल महाडिक जी को आज उनके जन्मदिन के लिए और परिवहन समिति नियुक्त होने पर उत्तर भारतीय समाज की तरफ से हार्दिक अभिनंदन करता हूं. कुणाल प्रकाश महाडिक हा भारतीय जनता पार्टीचा मंडल अध्यक्ष आणि आज त्याचा वाढदिवस. दुग्ध शर्करा योग आहे. या वाढदिवसाच्या माध्यमातून त्यांची परिवहन समितीच्या सदस्यपदी त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता, एक निष्ठेने एक दिलानं काम करणारा हा महाडिक, कुणाल महाडिक निश्चित स्वरूपामध्ये भारतीय जनता पार्टीला एक चांगल्या पद्धतीचा कार्यकर्ता मिळाला. आज त्यांचा वाढदिवस आहे. मला निश्चित नमूद करावंसं वाटेल की एक 1.5 महिन्यापूर्वी झालेली महानगरपालिकेची निवडणूक यामध्ये कुणाल महाडिकसुद्धा इच्छुक होता, परंतु त्या ठिकाणी पक्षाने आम्ही असणारे एक्झिस्टिंग नगरसेवक म्हणून आम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि कुणाल महाडिकनी मनामध्ये काहीही न ठेवता त्या ठिकाणी पक्षाच्या अनुषंगानं एक निष्ठेनं काम केलं आणि संपूर्ण पॅनल बहुमताने निवडून आणलं आणि म्हणून आज एक निष्ठेचं फल त्यांना परिवहन समितीचं सदस्यत्व त्या ठिकाणी प्राप्त झाले. कुणाल महाडिक यांचा वाढदिवस आज आम्ही थोडं लेट आलो, परंतु पुढच्याच सांगतात की कुणाल महाडिक यांच्यावर प्रेम करणारी मंडळी एक ह्या भागामध्ये आहे. या भागाला एक नेतृत्व करण्याची संधी त्या ठिकाणी दिलेली आहे. मी कुणाल महाडिक यांना माझ्या 21 जो प्रभाग आहे त्या प्रभागातील नागरिकांच्या वतीनं आम्ही जे माझ्या समेत असलेले नगरसेवक मीरा पाटील, सुरेश शेट्टी, माधुरी सुतार यांच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. आमचे भाजपचे मंडल अध्यक्ष कुणाल महाडिक
यांच्या वाढदिवस आहे आणि खरं अत्यंत आनंदाची गोष्ट अशी आहे की वाढदिवसाच्या पर्वावरच त्यांना परिवहन सदस्यपद बहाल झालेलं आहे. त्याबद्दल मी अगोदर कुणाला शुभेच्छा देते आणि तसं जे.डी. सुतार साहेबांनी सांगितलेलंच आहे त्याच्यामुळे जास्त काही बोलणं नाही. तर माझ्याकडून माझ्या परिवाराकडून कुणाला शुभेच्छा. तर चांगलं आरोग्य, उत्तम आरोग्य लाभो आणि इथल्या जनतेची सेवा करण्यासाठी उत्तम आरोग्य लाभो, सुख समृद्धी लाभो अशी ईश्वराचरणी प्रार्थना करते. एक भारतीय जनता पार्टी नेरूळ मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि ते 15 वर्षापासून BJPचं सतत काम करतात. आज त्यांचा वाढदिवस म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी पर्वणीच आहे आणि त्यांना जे नाईक फॅमिलीने जे त्यांना पद दिलेले आहे परिवहन सदस्य समितीसाठी, ते सुद्धा त्यांच्यासाठी खूप गौरवास्पद आहे आणि आम्ही एवढे अभिमानी आहोत की आम्हाला कुणाल महाडिकसारखा मंडळाध्यक्ष आणि एक परिवहन सदस्य लाभलेला आहे. आज आम्ही सगळे, मी माझ्या जिल्ह्यातर्फे कुणाल महाडिक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि पुढील वाटचाली शुभेच्छा देते. मी असं म्हणेल की त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो आणि असंच त्यांच्या हातून समाजसेवा घडत राहो. आणि मी या निमित्ताने म्हणजे वाढदिवसानिमित्त हे खऱ्या अर्थाने कुणालला मिळालेलं बक्षीस आहे, जे परिवहन समिती सदस्यपदी कुणालची नियुक्ती झाली आहे. तर मी नेरूळची माऊली मित्रमंडळ, नेरूळची माऊली महिला मंडळ तसेच आमच्या प्रभाग 21मधील सर्व कार्यकर्त्यांचे, सर्व नागरिकांचे आभार मानेल की असंच प्रेम कुणालवर आणि आमच्या महाडिक कुटुंबावरती भरभरून राहू दे आणि हीच ईश्वरचरणी आणि नेरूळच्या माऊलीचरणी प्रार्थना करेल. नेरूळच्या माऊलीचा जय असो. अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सन्मान कुणाल महाडिक यांच्या वतीनं करण्यात आला. त्याचबरोबर आपल्या वाढदिवसानिमित्त आलेल्या शुभेच्छा स्वीकार करत त्यांनी सर्वांचेच आभार मानले.
सर्वप्रथम तर आज वाढदिवसानिमित्त मला या ठिकाणी जे शुभेच्छा देण्याकरिता माझ्या विभागातील सर्व नागरिक, माझ्यावर प्रेम असणारे आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, सर्वप्रथम मी आज या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो की फार कमी वेळेत आणि या आमच्या विभागातील सर्व नागरिकांनी हा एक कार्यक्रम या ठिकाणी इथे आयोजित केलेला होता. आज खरं सांगायचं म्हटलं तर आनंद मनात मावेना असं झालेलं आहे. कारण वाढदिवसानिमित्त मला आज जे परिवहन समिती सदस्य या ठिकाणी आदरणीय लोकनेते श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने नवी मुंबईच्या परिवहन समिती माझी नियुक्ती झाली. हा खरं सांगायचं म्हटलं तर माझ्या वाढदिवसासाठी एक मोठं बक्षीसच आहे, त्यांनी मला या ठिकाणी दिलेलं आहे. गेली बरेच वर्ष मी या ठिकाणी पक्षाचा निष्ठेने काम करताना आणि जो पक्षात मी दोनदा त्याग केला त्याचं फळ कुठेतरी मला आज या ठिकाणी आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून तसेच भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या माध्यमातून मला आज या ठिकाणी मिळालेलं आहे. मी या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो. कॅमेरामन इक्बल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.